ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। जयंत पाटलांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। दोघांमधील चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेवरून भेट झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी झाली असा सवाल उपस्थित होतोय। तर जयंत पाटील राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर आता मात्र त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांची भेट घेतल्याची माहिती आहे आणि हे भेट सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेवरून झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी आणि 1.5 तास या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल असा सवाल उपस्थित होतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, जे राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांनी शिंदेंच्या सेनेच्या मंत्र्यांची भेट घेतलेली आहे, नेमकी कशासाठी ही भेट होती आणि या भेटीमधला तपशील आपल्यापर्यंत आलाय का? आपण पाहतोय की महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसे पडद्यामागे राजकीय घडामोडी जी आहे त्या एका पाठोपाठ घडताना आपल्याला पाहायला मिळतात। शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतलेली आणि भेट तब्बल 1.5 तास चाललेली आहे। मुंबईतल्या नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवर मध्ये ही भेट झालेली आहे। या भेटीमध्ये नेमकी काय राजकीय चर्चा झाली आहे ही अद्याप बाहेर आली नाही। मात्र वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ही भेट राजकीयच होती। राजकीय याच्यामध्ये चर्चा झालेली आहे। नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी पुढील काही दिवसात याची पडसाद जी आहे ते उमटताना मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। बरोबर आहे उदय, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।